आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आंदोलन करणाऱ्या महिलेला घरात घेऊन चौकशी केली असं संजय शिरसाट म्हणालेत। कार्यकर्त्यांना समजावलं पाहिजे, अडचण सांगितली पाहिजे असं संजय शिरसाट यांचं म्हणणं। माझ्या घरासमोर झालं आंदोलन, झालं ना, मी त्या महिलेला घरात घेतलं, पाणी पाजलं, समजवलं आणि मला नंतर कळालं की माझे दुरून नातेवाईक लागते। तिनेच सांगितलं की मी तुमचे नातेवाईक लागते। नंतर त्यांना सगळ्याला समजवल्यानंतर हसून तिच्याबरोबर आमचे सगळ्यांचे फोटो सेशन सुद्धा झालं। कार्यकर्त्याला समजवलं पाहिजे, तुमची अडचण सुद्धा त्यांच्या लक्षात आणली पाहिजे, हेच तर निवडणुकीचं तंत्र असतं ना। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपसोबत युती होऊ शकत नाही असं देखील शिरसाट म्हणालेत। युती करणं म्हणजे पुढापुढीला सुरुवात, युती तोडण्याला भाजपच जबाबदार असल्याचं वक्तव्य संजय शिरसाट यांचं। संभाजीनगरमध्ये तर शक्य नाहीये। संभाजीनगरमध्ये युती ही तुटलेली हे जाहीर झालेलं आहे। आता इथं युती करणं म्हणजे आता डोके फोडाफोडी सुरू करणं हा नवीन अध्याय सुरू होईल, म्हणून संभाजीनगरमध्ये युती होणार नाही। वरिष्ठांची जरी नेते युतीची जरी महत्वाकांक्षा होती, परंतु स्थानिक पातळीवर त्याला छेद देण्यात आला हे तेवढं सत्य आहे। म्हणून युती तोडण्यासाठी भाजपच कारणीभूत आहे हे तेवढं सत्य आहे।